नमस्कार मुलांनो, आज आपल्याला दुसरीचा घरचा अभ्यास करायचे. गणित विषयाचा आज आपला 25वा दिवस आहे. तर आज आपण काय शिकणार आहोत? 41 ते 50 संख्या विस्तारित रूपात लिहायला शिकणार आहे. आणि 41 ते 50 संख्या एकक दशक रूपात सुद्धा लिहायच्या आहेत. तसंच 41 ते 50 संख्या कशा होतात, एक एक अंकाने कसं वाढतात, हे वस्तू घेऊन मी तुम्हाला शिकवणार आहे. तर सगळ्यांनी 41 ते 50 संख्या लिहायला बसायचे. मॅडम, तुम्ही म्हणाल मॅडम हे किती सोपं असतं, कितीदा शिकवायला? हे सोपं नाही. 41 ते 50 संख्या म्हणता येणं म्हणजे तुम्हाला उजळणी आली असं नाही. उजळणी ही खूप खूप महत्वाची असते आणि उजळणीमध्ये कशी तयार झाली, तुम्हाला एकक दशक असं क्षणात वेगळं करता आलं पाहिजे, एकक दशकाला एक क्षणात एकत्र करता आलं पाहिजे, तेव्हाच तुम्हाला उजळणी आली असा त्याचा अर्थ होतो. तर चला, सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, पॅड घ्यायचा, पेन्सिल इरेजर घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचा आहे. मोबाईल लांब ठेवायचा. गणिताचा अभ्यास हा शक्यतो सकाळी लवकर उठून करायचा. ठीक आहे, ओके. आज आपण भौमितिक आकृत्या त्या दिवशी शिकलो होतो, आज त्याची उजळणी करणार आहोत. कारण की आपण रोज नाही घेतलं तर ते विसरून जातं. तर ह्याला काय म्हणायचं? बिंदू असं म्हणायचं. छोट्याशा ह्या टिपक्याला काय म्हणायचं? बिंदू असं म्हणायचं. दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला रेषाखंड असं म्हणायचं. एका बिंदूपासून सुरू होणाऱ्या आणि पुढे अमर्याद वाढणाऱ्या किंवा पुढे किती पण वाढवता येणाऱ्या रेषेला किरण असं म्हणायचं. आणि दोन्ही बाजूला वाढवता येणाऱ्या असंख्य बिंदूच्या संग्रहाला रेषा असं म्हणायचं. ही रेषा दोन्ही बाजूला आपल्याला किती पण वाढवता येते. त्याच्यामध्ये रेषेमध्ये आपण काय शिकलो होतो? उभ्या रेषा, आडव्या रेषा, तिरप्या रेषा आणि वक्र रेषा सुद्धा शिकलो होतो. जेव्हा दोन रेषा एकमेकांना भेटतात तेव्हा जिथं भेटतात तिथं हा असा कोन तयार होतो. काय तयार होतो? असा कोन तयार होतो. सोबतच आपण काय काय शिकलो होतो त्या दिवशी? भौमितिक आकारामध्ये रेषाखंड, बिंदू, किरण, रेषा, उभ्या रेषा, आडव्या रेषा, तिरप्या रेषा हे सुद्धा आपण पाहिलेलं होतं. सोबतच आपण आयत पाहिलं होतं बघा. आयताच्या समोरासमोरच्या बाजू ह्या समान मापाच्या असतात. आयताच्या समोरासमोरील बाजू ह्या समान मापाच्या असतात. चार बाजू असतात आयताला. किती बाजू असतात? चार बाजू असतात. चार कोन असतात. आयताला चार कोन असतात आणि चार शिरोबिंदू असतात. आयताला चार शिरोबिंदू असतात. नंतर कोणती आकृती पाहिली होती आपण? त्रिकोण. त्रिकोणाला तीन कोन असतात. 1, 2, 3 कोन असतात. 3 शिरोबिंदू असतात आणि 3 बाजू असतात. 1, 2, 3. हे आकृतीला आपण काय म्हणतो? त्रिकोण असं म्हणतो. ही आकृती आहे आपली चौरस. चौरसाला 4 बाजू असतात. 2, 3, 4 आणि हे चारही बाजू ह्या समान मापाच्या असतात. आणि चौरसाला 4 कोन असतात. चौरसाला 4 शिरोबिंदू असतात. किती शिरोबिंदू असतात? 4 शिरोबिंदू असतात. तर अजून हे आहे आपलं वर्तुळ, ज्याला काना, मात्रा, कोन, शिरोबिंदू, बाजू काहीच नसते, फक्त एक गोल असतो. याला काय म्हणतो आपण? वर्तुळ असं म्हणतो. काय म्हणतो या आकृतीला? वर्तुळ असं म्हणतो. तर आज आपल्या भौमितिक आकृत्या संपलेल्या आहेत. नमस्कार मुलांनो, आपल्याला 41 ते 50 संख्या कशा तयार झालेल्या आहेत टप्प्याटप्प्यानं शिकायचं आहे. तर कोणती संख्या एकदम मोठी तयार होत नसते, ती संख्या ही अंकांकानं वाढत असते. प्रत्येक संख्या अंकांकानं वाढते. तर हेच आपल्याला शिकायचंय. तर एक तर मी शिकवणार आहे, तुम्हाला हे बघून लिहायचंय. तुम्ही हे लिहित लिहित इकडे लक्ष द्या. हे लिहित लिहित तुम्हाला काय करायचंय? इकडे लक्ष द्यायचं आहे. हे मात्र तुम्हाला लिहायचंय. तर ठीक आहे, मी सांगते तुम्हाला 41 कसं तयार होतं. हे बघा, हे 10, 20, 30 आणि 40 हे झाले 40. आता हे 40 मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40. ह्या 40 मध्ये मी किती मिळवला? फक्त मी किती मिळवणार आहे? 1 मिळवणार आहे. 40 मध्ये मी किती मिळवणार आहे? 1.
आता किती झाले हे लिहायचे तुम्हाला. 40 मध्ये मी किती मिळवलं आहे, 1 मिळवलेला आहे. तर आता माझे किती झाले, 40 अधिक 1 बरोबर किती झाले, 41. तर असा हा 41 अंक तयार झालेला आहे. 40 मध्ये 1 मिसळला आपला किती तयार झाला आहे, 41 तयार झालेले. आता हे 41 मध्ये मी अजून 1 मिसळला तर किती तयार झाले, 10, 20, 30, 40, 41, 42. ह्या 41 मध्ये हे जे 41 आहे त्या 41 मध्ये मी अजून 1 मिसळला, किती तयार झाले आपले, 42 तयार झाले. किती झाले, 42 तयार झालेले आहेत. आता ह्या 42 मध्ये मी अजून 1 मासा मिसळला. हे 42 आधीचे 42 होते. आता ह्या 42 मध्ये काय झालेलं आहे, मी अजून 1 मासा मिसळलेला आहे. तर आपले किती झाले, 43 झालेले. हे आहेत 43 मासे. आता हे 43 माशामध्ये मी अजून 1 मासा मिसळलेला आहे. किती झाले मासे, आधीचे होते आपले 43 मासे होते, त्याच्यामध्ये मी 1 मासा मिसळला. तर आपले किती मासे झाले, 10, 20, 30, 40, 41, 42, 43, 44. एकूण आपले किती मासे झाले, 44 मासे झालेले आहेत. आता हे 44 मासे याच्यामध्ये मी 1 मिसळलेला आहे. याच्यामध्ये मी 1 मासा मिसळला. किती झाले, 10, 20, 30, 40, 41, 42, 43, 44, 45. किती झाले, 45. आता हे जे 45 मासे आहेत, ह्या 45 मास्यामध्ये मी अजून 1 मासा मिसळला. 1 मासा मिसळला. तर आता हे सगळे मासे किती झाले, 10, 20, 30, 40, 41, 42, 43, 44, 45, 46. सगळे मासे मिळून किती झाले, 46 मासे झाले. आता हे जे 46 मासे आहेत, ह्या मास्यांमध्ये मी अजून 1 मासा मिसळला. अजून 1 मासा मिसळला. किती झाले, 10, 20, 30, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47. 1 मासा मिसळला. किती मासे झाले, 47. आता ह्या 47 माशामध्ये मी अजून 1 मासा मिसळते. मी काय केला, अजून 1 मासा मिसळला. तर किती मासे झाले, 10, 20, 30, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47 आणि हे 48 मासे झाले. किती मासे झाले, 48. आता ह्या 48 माशामध्ये मी अजून 1 मासा मिसळला. किती मासे झाले, 10, 20, 30, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49. सगळे किती मासे झाले, 49 मासे झाले. ह्या 49 मास्यामध्ये मी अजून 1 मासा मिसळला. 49 माशामध्ये अजून 1 मासा मिसळला. किती मासे झाले मग, 10, 20, 30, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50. एकूण किती मासे झालेले आहेत, 50 मासे झालेले आहेत सगळे टोटल. तर सगळ्यांच्या लक्षात आलं. तर हे तुमचं लिहून झालेलं आहे का. जरी झालेलं नसलं, थोडं राहिलं असलं तर काय करा, थोडं थांबवा, 2-4 ओळी राहिलेल्या नंतर लिहा. आता न बघता सुद्धा तुम्हाला लिहायला यायला पाहिजे. आता बऱ्यापैकी तुम्हाला संख्या कशा तयार होतात ते समजलेले. ठीक आहे. आता आपण काय पाहणार आहोत, संख्या विस्तारित रूपात लिहायला शिकणार आहोत. नमस्कार मुलांनो, आपल्याला आज संख्या विस्तारित रूपात लिहायला शिकायचे. संख्या विस्तारित रूपात लिहायचा हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. जसं संख्या ह्या एकक दशक पासून बनलेल्या असतात, हे माहिती आहे आपल्याला की संख्या 1 ते 100 संख्यामध्ये 2 स्थान असतात, एकक आणि हे दशक. दशकाच्या स्थानाची जे 4 आहे त्याची किंमत किती आहे, 40. आणि हा एककाच्या जागेवर जो 1 बसलेला आहे त्याची किंमत आहे 1च. मग आता हे दोघं जण मिळून एक संख्या तयार होते. हे दशक आणि ही एकक हे दोघं जण एकत्र येऊन आपली संख्या तयार होते. म्हणून आपण प्रत्येक वेळेस संख्या शिकत असताना हे शिकत असतो की 41 मध्ये किती दशक आहेत आणि किती एकक आहेत. आता 41 ही संख्या तयार होत असताना किती दशक आहेत, 10, 1, 2, 3, 4, 10, 20, 30, 40. बरोबर आहे का. 40 म्हणजे 10 म्हणजे 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक. 10, 20, 30, 40. आता इथे बघा 40 मध्ये आपण किती मिसळलेला आहे, 1. 40 मध्ये 1 मिसळला किती तयार झाले आपले, 41. हे लिहायचे बरं का तुम्हाला.
हे लिहित लिहित तिकडे लक्ष द्यायचे, एकाच वेळेला 2 कामं करायचे, हे पण लिहायचे आणि इकडे पण लक्ष द्यायचे. आता 41, 41 मध्ये किती आहेत, हे 10 20 30 40, 40 आहेत आणि वरती आहे 1. मग मिळून किती तयार झाला आपला, 41 तयार झाला. पुन्हा नंतर बघा 40, 10 20 30 40. आता ह्या 40 मध्ये मी 2 मिसळले, 10 20 30 40 41 42. इथं आपली संख्या तयार झालेली आहे 42. आता पुढची संख्या तयार झाली बघा, 40 अधिक 3 बरोबर 43. 10 20 30 40, 40 मध्ये 3 मिसळले, 40 41 42 43. आता हे किती झाले, 43. 40 अधिक 3 बरोबर 43. आता पुढचं काय दिलेले बनलेले बघा, 40 अधिक 4 बरोबर 44. 40 अधिक 4 बरोबर 44. 10 20 30 40, 41 42 43 आणि हे 44. 40 मध्ये 4 मिसळले, ह्या 40 मध्ये किती मिसळलेले आहेत, 4. तेव्हा किती तयार झाले आपले, 44 तयार झालेले आहेत. आता 40 मध्ये किती मिसळायचे आपल्याला, 40 अधिक 5 बरोबर 45. हे किती आहेत, 1 2 3 4 5. हे 5 ह्या 40 मध्ये मिसळले, 10 20 30 40, 41 42 43 44 45. किती तयार झाले आपले, 45. आता ह्या 45 मध्ये हे जे 4 आहे, हे जे 4 आहे, ह्या 4 ची किंमत 40 आहे. दिसायला हे 4 दिसायला लागले, पण ह्याची किंमत किती आहे, 40. आणि ह्या 5 ची किंमत आहे फक्त 5च. असं ही 45चा अंक तयार झालेला आहे. दिसायला हे 4 दिसायले बरं का, पण हे 4 नाहीये. हा किती आहे, 40 आहेत. हे इथले 40 इथं बसलेले आहेत आणि त्याच्यावरती त्याच्या एककाच्या जागेवर बसलेला आहे 5. आता पुढे बघा 46. 46 संख्येमध्ये 10 1 2 3 4 5 6, 6 आणि हे किती आहेत, 10 20 30 40. 40 मध्ये किती मिसळलेले आहेत, हे 6. 46 मध्ये किती मिसळलेले आहेत, 6. 40 अधिक 6 बरोबर 46. किती झाले तयार, 46. मग आता हे 46 मध्ये हे जे 4 आहेत, हे 4 नाही आहेत, हे 40 आहेत आणि हे 6 6च आहेत. ह्या 6 ची किंमत 6च आहे, हे 4 ची किंमत 40 आहे. बघा तुमच्या डोळ्यानं बघा, हे 4 10 20 30 40, हे 40 इथं आहेत आणि हे 6 आहेत. अशी 46 संख्या तयार झाली. पुढची संख्या आहे आपली 47. 6 मध्ये 7 मिसळायचे, आपल्याला 40 मध्ये 7 मिसळायचे. 1 2 3 4 5 6 7. हे 7 कशामध्ये मिसळले, 40 मध्ये. 10 20 30 40, हे 40 आणि त्याच्यामध्ये आपण 7 मिसळले. 10 20 30 40 41 42 43 44 45 46, 47. किती संख्या तयार झाली आपली, 47. म्हणजे हे 7 ह्या 40 मध्ये मिसळले, किती झाले आपले 47. किती तयार झाली संख्या आपली, 47. आता ह्या 47 मध्ये 1 मिसळला, आपले किती झाले 48. 40 अधिक 8 बरोबर 48. 10 20 30 40. 40 मध्ये किती मिसळायचे आपल्याला, 8. 1 2 3 4 5 6 7 8. 40 मध्ये किती मिसळायचे, 8. मग किती झाले आपले 48. किती झाले 48. 10 20 30 40 41 42 43 44 45 46 47 48. आता ह्या 48 मध्ये हे 4 म्हणजे 40 आहेत. ह्या 48 मध्ये हे 4 म्हणजे किती आहेत, 40 आणि हे 8 म्हणजे 8च आहेत. पुढची संख्या आहे आपली 49. 49. 40 मध्ये किती मिसळायचे आपल्याला, 9 मिसळायचे. किती मिसळायचे, 9. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता हे 40 मध्ये 9 मिसळले, किती तयार झाले आपले 10 20 30 40 41 42 43 44 45 46 47 48 49. आता हे 49 तयार झाले. मग आता हे 49 मध्ये हे जे 4 आहेत, हे 4 म्हणजे 40 आहेत आणि हे 9 म्हणजे 9च आहेत. ह्या 49 मध्ये हे 4 म्हणजे 40 आहेत आणि हे 9 म्हणजे 9च आहेत. पुढची संख्या आहे आपली 40. 10 मिसळायचे आपल्याला. 40 मध्ये 10 मिसळायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 20 30 40 50. किती संख्या तयार झाली आपली, 50. आता एककाच्या जागेवर 0 आहे बघा, कारण की हा जो 10 आहे तो गेला 4 मध्ये. हा जो 10 आहे तो कुणामध्ये घुसला, दशकाच्या रांगेत गेला, आपापल्या घरी गेला. हे घर कुणाचं आहे, दशकाचं घर आहे. हा 10 झाला.
9चा झाला 10. 10 झाल्यावर तो एककाच्या घरात राहून काय करणार, तो गेला भुजुक दिशेने दशकाच्या घरामध्ये. मग आता एककाच्या घरामध्ये कोणीच नाही, म्हणून एककाच्या घरात आहे 0 आणि दशकाच्या घरामध्ये आता 1 पाहुणा वाढला. आधी 4 होते आणि हा झाला 1 वाढल्यानंतर 5 झाला. 4चा झाला 5 आणि इथं झाला 0. अशा ह्या संख्या तयार होतात. थोडे दिवस लक्षात तुमच्या एकदा फिट बसले एकक दशक की तुम्ही जिंकलात. ठीक आहे. आता मुलांनो हे तुम्हाला लिहायचंय बरं का, संख्या एकक दशक रूपात लिहा. हे सुद्धा लिहायचंय, थोडं जास्त लिहायचंय, थोडं फास्ट लिहा. हे बघत बघत थोडंसं इकडं सुद्धा तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. आता हे तुम्हाला लिहायचंय, थोडंसं लक्ष द्या. आता 41 एकक, हे आता सगळे जर पाहिलं तुम्ही तर एकटे अंडे आहेत. प्रत्येक अंड हे एकटे. मग हे अंडे किती आहेत, 10, 20, 30, 40 आणि हे 41. किती अंडे झाले, हे 41 अंडे झाले. मग हे जर एकटं जर विचार केला आपण, ह्यांना दशकामध्ये बांधलंच नाही आपण, ह्या अंड्यांना नुसतं अंड म्हणलं. किती अंडे आहेत मग, हे सगळे 41 अंडे आहेत. पण 41 प्रत्येक वेळेस मांडणं होईल का आपल्याला, त्याला काहीतरी शॉर्टकट करावं लागतं की नाही. चिमाजीचं चिम्या करावं लागतं तसं. आता हे 10 अंडे आहेत. 10 अंड्याला आपण काय म्हटलेलं आहे, 1 दशक. 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक. किती झाले हे, 4 दशक. 4 दशक आणि म्हणून इथं लिहिलं 4 दशक. आणि हा एकटा आहे म्हणून याला म्हटलं 1 एकक. 41 एकक. हे सगळे अंडे किती आहेत, 41. आणि ह्या 41 अंड्याला आपण काय म्हणलं, दशक एकक रूपामध्ये सांगा. ह्या 41 अंड्याला काय म्हटलं, दशक एकक रूपामध्ये सांगा. पण हे सगळे अंडे एकटे जर मोजले म्हणजे 41 एकक बरोबर 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक. 4 दशक आणि हा 1 एकक असं आपण सांगायचंय आपल्याला. आता 42 एकक. 42 अंडे आहेत. हे 10, 20, 30, 40 आणि हे 42. किती अंडे झाले, हे 42 अंडे झाले. मग 42 एकक. 42 एकक का म्हणायचं, कारण की एकटे मोजले आपण याला. सगळे किती अंडे आहेत, हे 42 अंडे आहेत. मग एकटे एक अंड मोजले म्हणून आपण त्यांना एकक म्हणणार. मग 42 एकक म्हणजे किती दशक, 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक. 4 दशक, 41 आणि 42. किती झाले, 42. 42 एककला आपण कसं मोजणार, 4 दशक, 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक आणि 2 एकक. समजलं. आता 43 एकक. आता हे झाले 43 अंडे. 43 अंड्यामध्ये किती एकक आहेत, 10, 20, 30, 40, 41, 42, 43. हे 43 एकक, हे 43 एकक मिळून किती झाले आपले, 4 दशक. 1 दशक, 2 दशक, 3 दशक आणि 4 दशक. 4 दशक, 41, 4 दशक आणि 1, 2, 3 एकक. 4 दशक आणि हे झाले 3 एकक. पुढची संख्या आहे आपली 44. पुढची संख्या आहे 44. तर ह्या 44 संख्येमध्ये 10, 20, 30, 40, 41, 42, 43, 44. किती झाले, हे 44 एकक. हे सगळे 44 एकक आहेत. मग आता हे 44 एककाला दशक एकक रूपामध्ये सांगा म्हणले, तर कसं करणार आपण, 10, 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक. 4 दशक आणि एकक किती आहे, 1, 2, 3, 4. एकक किती आहे, 1, 2, 3, 4. 44 एकक म्हणजे 4 दशक, 4 एकक. पुढची संख्या आहे आपली 45. 45 एकक. 45 एकक म्हणजे किती, 10, 20, 30, 40, 41, 42, 43, 44 आणि हे 45. 45 एकक झाले. आता ह्या 45 एककला दशक एकक रूपामध्ये मोजा. दशक एकक मध्ये मोजा. तर हे किती झालं, 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक. आणि एकक किती आहे, 1, 2, 3, 4, 5. 5 एकक. 45 एकक म्हणजे किती, 4 दशक, 5 एकक. तर पुढची संख्या आहे 46 एकक. पुढची संख्या कोणती आहे आपली, 46 एकक.
आता 46 एककला एकक दशक मध्ये लिहा म्हणलं. 46 दशक म्हणजे किती? 46 एकक म्हणजे किती? 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक. आणि किती एकक? 1 2 3 4 5 6 6 एकक. पुढची संख्या आहे आपली 47 एकक. 47 एकक. 47 एकक म्हणजे किती? 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक. 4 दशक. आणि एकक किती आहे 47 मध्ये? 1 2 3 4 5 6 7 7 एकक. 47 म्हणजे 4 दशक 7 एकक. पुढची संख्या आहे आपली 48. पुढची संख्या आहे आपली 48. तर 48 संख्यामध्ये 48 एकक. हे सगळे अंडे किती आहेत? 48 एकक. 10 20 30 40 50 51 52 53 54 55 56 57 58. सॉरी चुकलं 10 20 30 40 41 42 43 44 45 46 47 48. हे 48 एकक. 48 एकक मध्ये किती दशक आहेत? 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक. आणि एकक किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 8 एकक आणि 4 दशक. आता पुढची संख्या आहे आपली 49 एकक. 49 एकक. आता 49 एकक म्हणजे किती दशक एकक रूपामध्ये लिहायला सांगितले. म्हणजे 49 म्हणजे किती दशक बघा बर? 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक. आणि किती एकक? 1 2 3 4 5 6 7 8 9 9 एकक. 49 म्हणजे किती? 4 दशक 9 एकक. आता पुन्हा इथं झाले 10 अंडे. पण आता ह्या 10 अंड्याला आपण काय म्हणतो रे? 1 दशक. ह्या 10 अंड्याला आपण काय म्हणतो? 1 दशक. मग आता किती दशक? 50 एकक. एक एक अंड मोजलं. 10 20 30 40 50. हे झाले 50 अंडे. 50 एकक म्हणजे किती दशक? 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक आणि हे 5 दशक. मग आता ह्या पद्धतीनं आपण आज 41 ते 50 संख्या एकक दशक रूपामध्ये कशा तयार होतात, संख्या ह्या एकक दशकामध्ये कसं रूपांतरित होतात किंवा दशक एककापासून कशी संख्या तयार होते हे आता आपण शिकलेलो आहोत. बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आलं असेल. हे लिहून झालं असेल तर चांगली गोष्ट आहे. नाही जरी झालेलं असलं तरी काय करा, व्हिडिओ संपल्यानंतर लिहा. तुम्हाला न बघता सुद्धा लिहायला यायला पाहिजे, कारण की आपला खूप सराव झालेला आहे. ठीक आहे. चला आता आपल्याला उजळणी वाचत लिहायची आहे. मी उजळणी, माझ्यासोबत तुम्ही उजळणी लिहायचे आहे. हे जर मागं पडलं असेल तर उद्या नंतर लिहा. चला आपण उजळणी लिहू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 दशक 1 11, 1 दशक 2 12, 1 दशक 3 13, 1 दशक 4 14, 1 दशक 5 15, 1 दशक 6 16, 1 दशक 7 17, 1 दशक 8 18, 1 दशक 9 19, 2 दशक 20, 2 दशक 1 21, 2 दशक 2 22, 2 दशक 3 23, 2 दशक 4 24, 2 दशक 5 25, 2 दशक 6 26, 2 दशक 7 27, 2 दशक 8 28, 2 दशक 9 29, 3 दशक 30, 3 दशक 1 31, 3 दशक 2 32, 3 दशक 3 33, 3 दशक 4 34, 3 दशक 5 35, 3 दशक 6 36, 3 दशक 7 37, 3 दशक 8 38, 3 दशक 9 39, 4 दशक 40, 4 दशक 1 41, 4 दशक 2 42, 4 दशक 3 43, 4 दशक 4 44, 4 दशक 5 45, 4 दशक 6 46, 4 दशक 7 47, 4 दशक 8 48, 4 दशक 9 49, 5 दशक 50, 4 दशक 1 41, 4 दशक 2 42, 4 दशक 3 43, 4 दशक 4 44, 4 दशक 5 45, 4 दशक 6 46,
4 दशक 7 47, 4 दशक 8 48, 4 दशक 9 49, 5 दशक 50, 4 दशक 1 41, 4 दशक 2 42, 4 दशक 3 43, 4 दशक 4 44, 4 दशक 5 45, 4 दशक 6 46, 4 दशक 7 47, 4 दशक 8 48, 4 दशक 9 49, 5 दशक 50, 4 दशक 1 41, 4 दशक 2 42, 4 दशक 3 43, 4 दशक 4 44, 4 दशक 5 45, 4 दशक 6 46, 4 दशक 7 47, 4 दशक 8 48, 4 दशक 9 49, 5 दशक 50, 4 दशक 1 41, 4 दशक 2 42, 4 दशक 3 43, 4 दशक 4 44, 4 दशक 5 45, 4 दशक 6 46, 4 दशक 7 47, 4 दशक 8 48, 4 दशक 9 49, 5 दशक 50. तर आता आपल्याला 41 ते 50 उजळणी लिहिलेली आहे. तर राहिलेली तुम्ही काय करा, व्हिडिओ संपल्यानंतर लिहून टाका. आता मी काय करते, खाली तुम्हाला 5चा पाडा नवीन पद्धतीने तयार करून दाखवते. हे बघा मुलांना, एखादा पाडा तयार होतो म्हणजे त्या अंकाची, जसं आपण पाडा करणार आहे त्या अंकाची वारंवार केलेली बेरीज, त्याला वारंवार दुसऱ्या संख्येत मिसळत गेलं की आपोआप पाडा तयार होतो. आता हे किती आहेत, 5 नाही 6 आहेत. हे 1 2 3 4 5, किती झाले हे 5, किती आहेत हे 5. ह्या 5 मध्ये दुसरे 5 मिसळले मी, किती झाले 1 2 3 4 5 6 7 8 9 10, किती झाले 10. आता ह्या 5 10 मध्ये मी 5 मिसळले म्हणजे अजून 5 मिसळले, बेरीज केली 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15, किती झाले आपले 15. आता ह्या 15 मध्ये मी अजून 5 मिसळले, किती झाले तयार 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20, किती झाले 20. ह्या 20 मध्ये मी अजून 5 मिसळले, ह्या आधीची किती आहेत 20, 21 22 23 24 25, किती झाले हे 25. ह्या 25 मध्ये अजून 5 मिसळले, 25 26 27 28 29 30, किती झाले हे 30 झाले. ह्या 30 मध्ये 5 मिसळले, 30 31 32 33 34 35, किती झाले आपले 35 झाले. आता ह्या 35 मध्ये मी अजून 5 मिसळले, 35 36 37 38 39 40. आता ह्या 40 मध्ये मी अजून 5 मिसळले, 40 41 42 43 44 45, किती झाले 45. आता ह्या 45 मध्ये मी अजून 5 मिसळले, 45 46 47 48 49 50, सगळे मिळून किती झाले आपले 50 झालेले. तर अशा पद्धतीने आपला 5चा पाडा तयार झालेला आहे. चला आता आपण वाचत लिहू. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50, 5 1 5, 5 2 10, 5 3 15,
पाच चौक 20, पाचा पाचा 25, 5 सख 30, 5 सत्त 35, 5 आठे 40, 5 नवे 45, 5 दहा 50, 5 एके 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, पाचा पाचा 25, 5 सख 30, 5 सत्त 35, 5 आठे 40, 5 नवे 45, 5 दहा 50, 5 एके 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, पाचा पाचा 25, 5 सख 30, 5 सत्त 35, 5 आठे 40, 5 नवे 45, 5 दहा 50, 5 एके 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, पाचा पाचा 25, 5 सख 30, 5 सत्त 35, 5 आठे 40, 5 नवे 45, 5 दहा 50. तर आता राहिलेला 5चा पाढा आणि वरचं राहिलेलं तुम्ही पूर्ण करायचंय. पण आपलं काय मागचं पाठ पुढचं सपाठ नाही, पुढचं पाठ मागचं सपाठ होणे म्हणून आपण जे पाढे शिकले त्याची एकदा रिव्हिजन करूयात. बे एक बे, बे दोन्ही 4, तुम्ही सुद्धा माझ्यासोबत म्हणा. बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंचे 10, बे सख 12, बे सती 14, बे आठे 16, 92 18, 92 20, 3 एके 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाचे 15, 3 संग 18, 3 सत्त 21, 3 आठ 24, 3 नवे 27, 3 दहा 30, 4 एके 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सक 24, 4 सत्त 28, 4 आठ 32, 4 नवे 36, 4 दहा 40.